नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आहे. तो म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या वन विभागामध्ये जी भरती प्रक्रिया सुरू आहे, त्याचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सध्या काही विभागांचे सुरू आहे. तर त्याच्या संदर्भात आज जो विद्यार्थ्यांचा एक्सपिरियन्स होता, जे विद्यार्थी जाऊन आलेले आहेत, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचे करून आलेले आहेत, तर त्या विद्यार्थ्यांची प्रतिक्रिया तुम्हाला मी सांगणार आहे. ऑलरेडी एक विद्यार्थ्यांची प्रतिक्रिया तुम्हाला दिलेली आहे. अजून एक विद्यार्थ्याने मला पाठवलेला आहे, खूप चांगल्या रीतीने पाठवलेला आहे. तर त्यामुळे मला वाटलं की ही तुम्हाला माहिती पोहोचली पाहिजे, जेणेकरून की विद्यार्थ्यांना पुढील विद्यार्थ्यांना काय होईल की त्रास याचा होणार नाही. तर याच्या लिस्ट ज्या आहे ना बघा, ह्या ज्या लिस्ट आहेत, कोणी कोणी जायचं आहे, तर याच्या लिस्ट ऑलरेडी मी काय केलं की तुम्हाला दिलेल्या आहेत. ज्या माझ्या टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन, त्याच्यात दिलेल्या आहेत मी. तर प्रत्येक याच्यात जर सपोज कुठले ओपन केला, तर लोअर ग्रेड टेस्ट स्टेनोग्राफीसाठी ओपन केला मी इथे. ओके, तर इथं जर बघितलं तर यांनी इथं जर बघितलं तर लोअर ग्रेड स्टेनोग्राफरसाठी हे आहे लेखापल कनिष्ठ साहेब लघुलेखक. ओके, लोअर ग्रेड स्टेनोग्राफरसाठी तर 31/7 ते 2/8 या वेळेत असणार आहे. ओके, नागपूर मेन ऑफिससाठी. बाकीचे आपापल्या याच्यानुसार असणार आहेत. तर सॉरी, एकच असणार आहे त्यांचं. लघुलेखक आणि उच्च श्रेणीसाठी जर बघाल तर इथं त्यांनी दिलेलं आहे की लघुलेखकसाठी जर पाहिलं तर तुम्ही 1, 2, 3, 4, 5 आणि 6 या तारखेला असणार आहे लघुलेखकसाठी बघा. लघुलेखकसाठी आणि त्याच्यानंतर उच्च श्रेणीसाठी निम्न श्रेणीसाठी लोअर ग्रेडसाठी 1 ते आहे आणि हायर ग्रेडसाठी जर बघा तर 31 आणि 30 आणि 31 तारखेला होतं. ओके, तर ही आहे, याची यादी तुम्हाला ऑलरेडी माझ्या टेलिग्राम चॅनलवरती भेटून जाईल. ही यादीनुसार तुम्हाला जायचं आहे, म्हणजे कोणकोणत्या विद्यार्थ्याचं कधी येतं, या विद्यार्थ्यांनी त्या त्या ठिकाणी जायचं. आता इथं हरिबाग सेमिनार हिल्स इथं काय की त्यांचं असणार आहे हरिसिंगच्या सभागृहामध्ये. तर आता तुम्हाला मी शेअर करेन त्याचा एक्सपिरियन्स त्या विद्यार्थ्यांनी हे केलेलं. एकच मिनिट, यांनी शेअर केलेलं आहे मला हे स्टेनोग्राफर हाईट आणि लोअर साठी कसं होतं ते सांगितलेलं आहे. तर त्यांनी काय की सांगितलेलं की सकाळी 8 ते सायंकाळी 6चा टायमिंग होता. तर 8 वाजता काही गेट बंद होत नाही, त्यामुळे मागे पुढे झाला तरी काही प्रॉब्लेम होत नाही, त्यामुळे काही टेन्शन घ्यायचं नाही. जसं TCS मध्ये तुम्हाला गेट बंद करतात, तर तसं काही हे नाही. मागे पुढे गेलं तरी काही इश्यू नाही येणार. त्याच्यानंतर 8 वाजताच तुम्हाला काय ते लाईन मध्ये बसवतात. बसल्यानंतर ना समोरच्या 3 विद्यार्थी अशाप्रमाणे आत आत घेतात आणि तिथे गेल्यानंतर तुम्हाला एक फॉर्म मिळतो, ज्याच्यावरती आपल्याला काय करायचं की जे डॉक्युमेंट आहेत तर त्याची माहिती प्रॉपर लिहायची आहे. तुम्ही काय करता की तुमची माहिती जी आहे ती प्रॉपर लिहायची आहे. त्याच्यामध्ये इश्यू डेट, त्याच्यानंतर इश्यू बाय हुम आणि सो ऑन, असं काय करायचं की तुम्हाला लिस्टमध्ये तुम्हाला जे माहिती आहे ती काय करायची की लिहायचं आहे. आणि आपला नंबर माहित असावा, म्हणजे लिस्टमध्ये तुमचा काय करायचं की तुम्हाला जो नंबर आहे तो तुम्हाला माहित असणे आवश्यक आहे. म्हणजे लिस्टमध्ये आता ऍक्च्युअली जर बघाल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची लिस्ट आहे, त्याच्यामध्ये सिरियल नंबर आहे ते तुम्हाला माहित असलेलं पाहिजे, तर त्याच्यानुसार तुम्हाला लिहायचं आहे. ओके, म्हणजे एखादं डॉक्युमेंट आहे ते कोणी दिलेले आहे, त्याच्यानंतर त्याची तारीख काय, या सगळ्या तुम्हाला माहिती तिथे तुमचे डॉक्युमेंट पाहूनच लिहायचं आहे. ओके, त्यामुळे काळजी नाही करायची. त्याच्यानंतर आतमध्ये गेल्यानंतर फॉर्म भरून झाला की एकेकाप्रमाणे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन अजून आतमध्ये पाठवले जाते. तर खुर्चीवर बसलेला आपल्याकडे एक पेन असावा, तुम्ही एक पेन घेऊन जा. त्याच्यानंतर काय करायचं की तुम्ही फॉर्म मध्ये जसे डॉक्युमेंट आहेत तर त्याचा एक सेट घेऊन जायचा आहे तुम्हाला, आणि एक ओरिजिनल सेट, म्हणजे एक झेरॉक्स सेट घेऊन जायचा आणि एक ओरिजिनल सेट घेऊन जायचं. आता कोणकोणते डॉक्युमेंट बघा, ऍप्लिकेशन फॉर्म लागेल, जर नसेल तर तुम्हाला काय करतात ते तिथे युजर आयडी पासवर्ड तुम्हाला दिले, प्रिंट करून देतात ते, काळजी करू नका. विद्यार्थ्यांनी एका सांगितलेलं आहे. हॉल तिकीट कलर असल्यासच, म्हणजे तुम्हाला कंपल्सरी नाहीये असं काही नाहीये, जर असेल तर ठीक, अदरवाईज लिव्ह इट. त्याच्यानंतर कास्ट लागेल, कास्ट व्हॅलिडिटी लागेल. त्याच्यानंतर तुम्हाला डोमिसाईल सर्टिफिकेट लागणार आहे तिथे, डोमिसाईल आणि वयाचं सर्टिफिकेट. आता वयाच्या संदर्भात सांगितलेलं आहे तुम्हाला की एक सर्टिफिकेट येतं ज्याच्यामध्ये एज आणि नॅशनॅलिटी वगैरे सगळे येतात, आदिवासी, हे सर्टिफिकेट असेल तर वेल अँड ओके. वयासाठी तुम्हाला 10वीची सनद चालेल, TCची झेरॉक्स चालेल, ज्याच्यावरती आधार कार्ड वगैरे चालत नाही, वयासाठी चालत नाही, लक्षात ठेवा. नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट लागणार आहे. महिला आरक्षण असल्यास तुम्हाला नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट लागणार आहे. ओके, म्हणजे ओपन साठी नाही लागणार, बाकीसाठी तुम्हाला लागतं. त्याच्यानंतर SC ST ओपन या सोडून नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट बाकी मेल उमेदवाराला लागतं. त्याच्यानंतर 10वीची मार्कशीट आणि बोर्ड सर्टिफिकेट लागेल, 12वीची मार्कशीट आणि बोर्ड सर्टिफिकेट लागेल, फायनल इयरची मार्कशीट लागणार आहे तुम्हाला. ज्यांची व्यावसायिक चाचणी आहे तर त्यासाठी काय करायला की तुम्हाला झेरॉक्स स्टेनोची लागणार आहे, म्हणजे 100 आणि 120 वर्ड प्रति मिनिटची. टायपिंग असेल तर टायपिंगसाठी तुम्हाला मराठी 30 किंवा इंग्लिश 40चं लागेल. MSCIT सर्टिफिकेट लागणार आहे. त्याच्यानंतर लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र लागेल.
जे की तुम्हाला प्रिंट आहे त्याची काढून घेऊन जायचं आहे. त्याच्यानंतर ना प्रत्येक झेरॉक्स वरती तुम्हाला काय करायचं आहे, सेल्फ अटेस्टेड करायचं आहे, म्हणजे साईन करायचे आहे, नाव लिहायचं आहे. 2 फोटो लागत आहेत. त्याच्यानंतर ना 2 वेगवेगळ्या दिवशी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतंय, पण त्यांनी काय केलं की एक बंधपत्रक लिहून घेतलं आणि दोन्ही डॉक्युमेंट एकाच दिवशी करून घेतले आहे. ओके, म्हणजे काय, म्हणजे की तुमचं काय केलं की बंधपत्रक आहे म्हणजे तुम्हाला 2 वेगवेगळ्या वेळेस जायचे नाही. लोअर ग्रेड आणि हायर ग्रेड मध्ये नाव असेल तर एकाच दिवशी तुमचं केलेलं आहे. त्याच्यानंतर जर बघितलं तर विशेष बाब म्हणजे ज्या डेस्कवर आपले आधी व्हेरिफिकेशन झालं त्यांच्याकडे तुमचं लोअर ग्रेड आणि हायर ग्रेड कडे जायचे, त्यांच्याकडे त्यांच्याकडे आपली फाईल असते. म्हणजे काय करायचं की जर लोअर ग्रेड असेल आणि हायर ग्रेड या दोघांची त्यांच्याकडे ऑलरेडी फाईल असते, तर त्यामुळे काळजी करायची गरज नाही. ते तर त्यांच्याकडे आहे. इन शॉर्ट सगळं झालं तर इन शॉर्ट जे पहिले जातात त्यांना पहिली सर्व्हिस भेटते. म्हणजे तुम्ही जेवढे लवकर जाल तुम्हाला लवकर डॉक्युमेंट भेटेल. आणि बंधपत्र आणि लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र घेऊन जायचं आहे तुम्ही. काय समजलं असेल तर विचारायचं आहे त्यांना. स्टाफ खूप छान आणि व्यवस्थित समजावून सांगतात, यामुळे प्रक्रिया पूर्ण झाली. तर हे असं सांगतात विद्यार्थीचे. हे होते. आता जे बंधपत्र आहे तर त्याचा फॉर्मॅट तुम्हाला मी माझ्या टेलिग्राम चॅनलवरती देऊन देईन. ओके, हे यांनी दिलेलं आहे, श्रीनिवास कुटे यांच्याकडनं यांनी फॉरवर्ड करून घेतलेलं आहे. ओके, तर हे बंधपत्रक तुम्हाला दाखवेल मी. ओके, तर हे बंधपत्रक आहे. तर या बंधपत्रकानुसार काय करायचे की ज्या विद्यार्थ्यांचं, आता इथे लिहितो की मी बंधपत्र लिहून देतो की आपले विभागात माझे लघुलेखक उच्च श्रेणी या पदाकरिता या तारखेला काय केलं की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाले. तसेच मी लघुलेखक निम्न श्रेणीसाठीही अर्ज केलेला आहे, त्यामुळे माझे डॉक्युमेंट इथे नंबर लिहायचा आहे. त्याच्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन या तारखेला आहे असं बोलण्यात येतं. तर काय सांगतं की तरी मी आज लघुलेखक उच्च श्रेणी या पदाकरिता लघुलेखक निम्न श्रेणी या पदाचेही मूळ दस्तावेज म्हणजे काय करायचं की करण्यासाठी काही हरकत नाही असं करतो आणि हे बंधपत्रक लिहून देतो. इथं त्यांचं नाव लिहायचं आहे. इथं काय करायचं की लघुलेखक म्हणजे लोअर ग्रेड साठी जो नाव नंबर असेल तो तिथे लिहायचा आहे आणि साईन करायचे आहे. तर ही बातमी आहे. तर आशा करतो तुम्हाला इन्फॉर्मेशन समजली असेल, महत्वाची वाटली असेल. तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि इन्फॉर्मेशन मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.